स्पेशल आंब्याचे विविध पदार्थ जे आहेत मी ट्राय करते, त्यामध्ये आत्ता आली आहे मी राजा राणी फूड प्रोडक्ट्स या ठिकाणी। राजा राणी यांची आहे थेट शेतकरी ते थेट ग्राहक अशी कन्सेप्ट। ते स्वतःचे प्रॉडक्ट्स जे आहेत पिकवतात, जसे की आंब्याची शेती ते करतात, पण आंब्यापासून बनवले जे पदार्थ जसे की सीताफळ रबडी, आईस्क्रीम, मँगो बर्फी हे पदार्थ ते त्यांच्या स्वतःच्या दुकानात विकतात। तर चला आपण ट्राय करणार आहे स्पेशल मँगो रबडी। बऱ्याच वेळेस आपल्याला पाहायला देखील आणि ऐकायला देखील मिळतं बातम्यांमध्ये किंवा आपल्या जवळच्या लोकांकडून की शेतकऱ्याच्या मालाला ही मागणी बिलकुल नसते, पण जेव्हा ग्राहकापर्यंत तो माल येतो त्याची किंमत अगदी खूपच वाढलेली असते। तरी राजा राणी ह्या फूड प्रोडक्टच्या पाठीमागं ॲक्च्युली हीच संकल्पना आहे की त्यांची जी आहे शेती मोहोळमध्ये आणि त्यांच्या शेतीमध्ये स्पेशली सीताफळ आणि आंब्याची बाग होती। तर सीताफळाची त्यांना किंमत येतच नव्हती। अगदी 15 रुपयामध्ये त्यांचे सीताफळ विकले जात होते, पण त्यामध्ये तर त्यांचं खूप नुकसान होत होतं। तर आतकरे सरांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की या सीताफळाची त्यांनी जर रबडी बनवली, सीताफळाचे प्रॉडक्ट्स बनवले आणि ते थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले, तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा देखील फायदा आहे आणि ग्राहकांचा देखील फायदा आहे। त्या संकल्पनेमधूनच राजा राणी नॅचरल फूड प्रॉडक्ट्सची संकल्पना उभी राहिली। नागपूरच्या सिद्धेश्वर यात्रेमध्ये यांनी पहिला स्टॉल लावला। या स्टॉलमध्ये अगदी काही दिवसातच त्यांच्या प्रॉडक्टला प्रचंड प्रमाणात मागणी मिळाली आणि त्यांच्या प्रॉडक्टची अगदी लोकांना खूपच चविष्ट लागली, सीताफळ रबडी आणि त्यांची आईस्क्रीम देखील। मग त्यानंतर गड्डा यात्रा झाल्यानंतर लगेच 10 दिवसात त्यांनी सोलापूरच्या अगदी प्राईम लोकेशनला म्हणजे 7 रस्त्याला त्यांची पहिली ब्रांच ओपन केली राजा राणी फूड प्रोडक्टची। आणि ग्राहकांच्या प्रतिसादामुळे त्यांनी अगदी 4च महिन्यात म्हणजे सोलापूरची यात्रा जानेवारी 2023ला ते सध्या आता चालू आहे उन्हाळा एप्रिल 2023, या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये सोलापुरात तब्बल 3 ब्रांचेस त्यांनी ओपन केले। आणि हे सगळं जर झालेलं आहे तर आपल्या लोकांच्या प्रतिसादामुळं, सोलापूरकरांच्या प्रतिसादामुळे, तसेच राजा राणी यांच्या फूड प्रोडक्टच्या अस्सल क्वालिटीमुळं। त्यांच्याकडचे सर्व पदार्थ मी स्वतः ट्राय केलेले। नैसर्गिक पद्धतीने हे प्रॉडक्ट जे आहेत बनवले जातात, त्यामध्ये कुठलेही केमिकल्स किंवा प्रिझर्वेटिव्ह नसतात। त्यामुळेच तब्बल 4 महिन्यामध्ये यांच्या प्रॉडक्टला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। आणि यांची दखल जी आहे न्यूजपेपरमध्ये, सकाळच्या न्यूजपेपरमध्ये, तसेच जे आहे टीव्हीवर देखील घेण्यात आलेली आहे। तर आपण त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत चाखून बघणार आहे। राजा राणीचे समर स्पेशल मँगो रिलेटेड पदार्थ जे आहेत ते 1 बाय 1 मी चाखून बघणार आहे। सगळ्यात फेमस यांची जी आहे ही मँगो रबडी। तुम्ही पाहू शकता की या मँगो रबडीवर पूर्ण जे आहे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत त्यांनी, आणि याची जी थिकनेस आहे ती तुम्ही ही पाहू शकता। या मँगो रबडीची कॉस्ट आहे फक्त 50 रुपये आणि याची टेस्ट जी आहे ती खूपच भारी लागते। मी याच्या आधी यांच्याकडे येऊन 2-3 वेळा हे ट्राय केलेलं आहे, तर आत्ता तुमच्यासाठी खास। समर सीझन आणि मँगो रिलेटेड सर्व पदार्थ एक नंबर लागतात राव, खूप भारी वाटतं। आमरस आंबा सोडून देखील उन्हाळ्याचे हे विविध प्रकार आपण ट्राय करतो, त्याने तर मन अगदी माझं तृप्त झालेलं, खूप भारी वाटतंय। आणि हे पदार्थ बघून तुम्हाला पण भारी वाटतंय ना, खायची इच्छा होती। पण ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांचं वय जास्त आहे यांच्यासाठी यांनी खास सोय केली, ती म्हणजे स्टिविया घालून 100% शुगर फ्री असे हे फूड प्रॉडक्ट्स ते बनवतात। तसंच होम डिलिव्हरी देखील हे देतात। ही आहे यांची स्पेशल मँगो बर्फी। या मँगो बर्फीची स्पेशालिटी म्हणजे यांच्याकडे ज्या म्हशी आहेत त्यांच्या दुधातून, म्हणजे ते स्वतः म्हशी पाळतात आणि त्याचं दूध प्लस त्यांच्या शेतामध्ये जे काही आंब्याचं उत्पादन आहे यांच्यापासून ते बनवतात त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये। त्यामध्ये पण शुगर फ्री ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि आपण पाहू शकता की हे जे आहे जास्त येलो दिसत नाही, कारण आपण जे बाजारात प्रॉडक्ट्स घेतो कुठलेही, आता ही साधी कुल्फी असू दे यांची किंवा रबडी असू दे किंवा ही बर्फी, थोडासा माइल्ड येलो कलर आहे, कारण यामध्ये कुठलाही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे। 100% नॅचरल आहे आणि दिसायला पण ते छान दिसतं आणि खाण्यासाठी देखील अगदी चविष्ट आहे।
सगळे पदार्थ खूपच छान आहेत. तुम्ही देखील सोलापुरात असाल तर नक्की हे पदार्थ ट्राय करा. आणि परगावी असाल तरी कधी सोलापुरात दर्शनासाठी आला असाल तर या ठिकाणी तुम्ही भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स देण्यात येतील. शुद्ध आणि नैसर्गिक खा, निरोगी रहा, मस्त रहा, खात रहा.